पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ज्याला आपण सकारात्मक दृष्टिकोन म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून तर शिकावं तेवढं कमी आहे. परंतु छत्रपतींच्या घराण्यामध्ये ज्या कर्तृत्ववान स्त्रिया झाल्या त्यांच्यापासून सुद्धा आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शिकू शकतो. हा वेगळा विषय आजचा. परंतु राजमाता जिजाऊ साहेबांचं जर उदाहरण घेतलं की जगातली अशी यशस्वी स्त्री की जी लखुजी राजे जाधवांची आदर्श कन्या होती, शहाजी राजांची एक संस्कारक्षम पत्नी, शिवबांची लाडकी माता आणि शंभू बाळाची एक माया करणारी आजी, चारही भूमिका यशस्वीपणे राजमाता जिजाऊ साहेबांनी निभावल्यात. पण आऊसाहेबांचं वैयक्तिक जर आयुष्य जर बघितलं, कुणाला नको आहे कुटुंब, संसार, पण या राष्ट्राचा संसार करण्यासाठी, हिंदवी स्वराज्याचा संसार करण्यासाठी राजमाता जिजाऊ साहेब 1642ला बंगळुरातनं या पुण्याकडे आलेले आहेत. विचार कर, आयुष्याची होळी आहे. बंगळुरात एवढं चांगलं साम्राज्य शहाजी राजांचं. वैयक्तिक जीवनाचा विचार केला असता तर बंगळुरात जीवन व्यतीत करू शकल्या असत्या, पण तसं नाही आहे. त्यागाची जी परंपरा आहे राजमाता जिजाऊ साहेबांपासून सुरू झालेली, राजमाता जिजाऊ साहेब इथं आल्यात, आयुष्याची होळी केली आहे हिंदवी स्वराज्यासाठी, सामान्य रयतेसाठी. मोगलांच्या जोखमीतून, आदिलशाही गुलामगिरीमधून हा महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी, नवीन तख्त निर्माण करण्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी राजमाता जिजाऊ साहेबांनी जो केलेला त्याग आहे. मी एक उदाहरण देईल आपल्याला. या त्यागाचा जो खऱ्या अर्थानं आपण एक बिंदू म्हणू, दुःखाचा, दिनांक 23 जानेवारी 1664, महाराष्ट्राचं महाभाग्य, आऊसाहेबांचं सौभाग्य, एक घात झाला, वज्राघात झाला आणि शहाजी राजांचा मृत्यू कर्नाटकामध्ये होदिगिरीला झाला. आऊसाहेब प्रचंड कमालीच्या व्यथित झाल्यात, कारण आपल्या बरोबरचा जीवनसाथी भरल्या ताटावरनं निघून जाणं कोणाच्याही आयुष्यामध्ये असा प्रसंग येऊ नये. दुर्दैवानं तो प्रसंग आला. जीवनसाथी सोडून गेला, अर्ध्या वाटेवरती ठेवून आऊसाहेब खचल्या. शहाजी राजांचा मृत्यू जिव्हारी लागला आणि एक भयानक निर्णय घेतला की आपण सती जायचं. आणि आऊसाहेब सती जायला निघाल्यात. तो प्रसंग केवळ शिवबा राजांच्या प्रेमापोटी आऊसाहेब परावृत्त झाल्या. यातनं एक संदेश महाराष्ट्राला जातो किंवा तुम्ही आम्ही घेतला पाहिजे की दुःख कुठलंही असो, एखाद्याचा पती गमावला जातो, मग ती कुठल्याही कारणाने मृत्यू असो, लेकराकडे बघून ती माता जिवंत राहते. याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात, ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड म्हणतात. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारणानं कर्ता पुरुष गेल्यानंतर काय अवस्था असते त्या स्त्रीची. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा दैनंदिन जीवनामध्ये कुठल्या आजारानं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, कमालीचं बॉन्डिंग असतं आणि अशा वेळेस ती धर्मपत्नी खचते. वेगवेगळे विचार मनामध्ये यायला लागतात. तसे विचार अनेकांच्या मनात येतात. यातनं एक संदेश घ्यायला पाहिजे की स्त्री लेकराकडे बघून जिवंत राहते. शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, पण शेतकऱ्याच्या पत्नीनं, एकाही पत्नीनं आत्महत्या केली नाही. हा सकारात्मक दृष्टिकोन आपण शिकला पाहिजे. राजमाता जिजाऊ साहेबांचा त्याग फार मोठा आहे, पण तेवढा तोलामोलाचा त्याग संभाजी राजांची पत्नी श्री सखी राज्ञी जयती असा उल्लेख युवराज संभाजीराजे करायचे. ती येसूबाई, त्या येसूबाईच्या जीवनचरित्राकडे जर कटाक्ष टाकला तर विचार करा. आघात झाला. दिनांक 11 मार्च 1689 संभाजी राजांची हत्या झाली आणि त्यानंतर औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये एक एक किल्ले घ्यायला सुरुवात केली. झुल्फिकार खानानं वेढा दिला, रायगड वेढला गेला. थोर थोर मंडळी तिथं आहेत. संताजी घोरपडे, धनाजी जाधवांपासून
रामचंद्र अमात्य आणि अनेक मंडळी तिथे आहेत. मानाजी मोरे आहेत, रूपाजी भोसले आहेत, सगळी लहान थोर मंडळी रायगडावरती जमा झाली. मसलत चालू आहे, धाडसी निर्णय घ्यायची वेळ आहे. आणि येसुबाई साहेबांनी निर्णय घेतला की छत्रपती म्हणून राजारामाचं खऱ्या अर्थानं सिंहासनाधीश्वर मंचकारोहण किंवा राजारामाला छत्रपती म्हणून घोषित केलं. आणि निर्णय घेतला जो अत्यंत अवघड होता की स्वतः किल्ला लढत ठेवायचा आणि राजारामाला जिंजीकडे जायची परवानगी द्यायची. राजारामांनी प्रयाण करावं, तिथून मराठ्यांचं स्वराज्य हे हिंदवी साम्राज्य चालवावं. राजाराम निसटले, येसुबाई साहेब स्वतः लढतायत, किल्ला लढत, शरण जायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. परंतु एक अपरिहार्यता आली स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी. शेवटी किल्ला पडला आणि येसुबाई साहेब स्वतः आपल्या पुत्रासह, ज्याचं नाव शिवाजी होतं परंतु नंतर शाहू औरंगजेबाकडनं झालेलं नामकरण आहे, त्यांच्यासह येसुबाई साहेब लहान शिवाजी औरंगजेबाच्या कैदेमध्ये आहेत. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, तब्बल 29 वर्ष ही माऊली मोगलांच्या कैदेत आहे. आयुष्याचे 3 दशक ही माऊली, विचार करा, त्या मोगली कैदेमध्ये असताना त्या वातावरणामध्ये आत्महत्येचा विचार आला नसेल का? स्वतःचं जीवन संपून टाकावं हा विचार आला नसेल का? याद नसेल आली का शिवाजीराजांची? याद नसेल आली का संभाजीराजे यांची? याद आली नसेल का राजमाता जिजाऊ साहेबांची, रायगडाची, राजगडाची? याद आली असेल, पण दृष्टिकोन होता की स्वराज्यासाठी जगायचे. मला असं वाटतं की या सगळ्या राजघराण्याकडनं सकारात्मकता शिकावी. तारा राणीच्या आयुष्याचं उदाहरण जर घेतलं तर चित्र डोळ्यासमोर उभं करा. दिनांक 2 मार्च 1700 शिवाजी महाराजांचा धाकला पुत्र छत्रपती राजारामाचं निधन. जिंजीवरनं परत आल्यानंतर सिंहगडावरती निधन झालंय. दास्तूर खुद्द आलमगीर औरंगजेब महाराष्ट्रामध्ये वसंतगड काबीज केलाय. साताऱ्याला वेढा देऊन तो बसलाय. राजाराम साहेबांचं निधन झालंय. तारा राणी डगमगल्या नाहीत. विचार करा, हे स्वराज आलमगीर सारखा औरंगजेब इथं आलाय 5 लाखाची फौज घेऊन, आणि तारा राणीनं आपला पुत्र शिवाजी दुसरा याला छत्रपती घोषित केला आणि स्वतः पदार्पण रणांगणामध्ये उतरले. शिवाजी महाराजांची सोन महाराष्ट्र पोरका होऊ दिला नाही. स्वतः जातीनं मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. चित्र डोळ्यासमोर उभं करा. फार अवघड आहे. सूत्र हातात घेतलेत. जेरीस आला औरंगजेबाला, जेरीस आणलाय. हतबल झाला. तारा राणीनं जी मुसंडी मारली, शिवाजी महाराजांचा गनिमी कावा सुनबाईनं वापरला. लढाईचं तंत्र होता. खऱ्या अर्थानं औरंगजेब इथे थडका मारत होता. औरंगजेब ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मोहिमा काढायचा आणि मोहिमा काढल्यानंतर एखाद्या किल्ल्याला वेढा दिला तर तारा राणीनं तो किल्ला लढवत ठेवायचा. हा डावपेचाचा भाग होता. किल्ले वाचव 6 महिने 7 महिने तो किल्ला लढवत ठेवायचा. शक्य होईल तेवढा प्रतिकार करायचा आणि जर प्रतिकार अशक्य असेल तर भर पावसाळ्यामध्ये पैसे घेऊन तो किल्ला देऊन टाकायचा. तारा राणीची स्ट्रॅटेजी आहे, डावपेच. किल्ला दिला मोगलांना की मोगली फौज पाठमोरी असताना मराठे त्यांचे लांडगे तोड करायचे, पुन्हा कापाकापी. आणि जशी बादशाहनं पाठ फिरवली तसा पुन्हा किल्ला जिंकून घ्यायचा. म्हणजे निधी पण त्यांच्याकडनंच उभा करायचा, किल्ला देऊन टाकायचा आणि पुन्हा घेऊन टाकायचा. या पाठशिवणीच्या खेळामुळे मोगल परेशान झाले होते. डावपेच असे प्रत्येक ठिकाणी असच. आणि दुसरा डावपेचाचा भाग होता की औरंगजेबाचं मनोधैर्य खचविण्यासाठी तारा राणीनं त्याच्या मुलखात स्वारी केली आहे. हे तर खूपच धाडस होतं. गुजरात मारला, माळव्यावरती घुसवलेत. धनाजी जाधवांच्या नेतृत्वामध्ये मग कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, तामिळनाडूपर्यंत फौजा गेल्या.
मराठ्यांची धुमाचक्री तिकडे चालू आहे. औरंगजेबाच्या आणि मोगलांच्या मुलखामध्ये मराठे थडका मारतायत. इकडे औरंगजेब हतबल झालाय. म्हणजे सह्याद्रीच्या कड्याकपऱ्यामध्ये मावळे झुंज देत आहेत. महाराष्ट्रामध्ये ताराराणी झुंजते, पण त्याच्या मुलखामध्ये धडका मारून काय डावपेच आहेत. गुजरातमध्ये समजा मराठे घुसले, तिकडून बातमी यायची औरंगजेबाला की मराठे आलेत, आणि औरंगजेबाने इकडून फौजा तिथल्या मोगलांसाठी पाठवाव्यात. तोपर्यंत मराठे गुजरातमधून तेलंगणामध्ये निसटून जायचे. अशा पद्धतीनं पाठशिवणीच्या खेळाला औरंगजेब वैतागला होता. एवढा भयानक विध्वंस कधी संभाजी राजांनी सुद्धा केला नव्हता. एवढा ताराराणीचा पराक्रम आहे. या पाठशिवणीच्या खेळामध्ये एक गोष्ट मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो. दिनांक 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664, दिनांक 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 1670 2 वेळा सुरतेवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला. आणि तिसरा हल्ला त्यांच्या सुनबाईनं मार्च 1706 पुन्हा सुरतेवरती हल्ला केला. धनाजी जाधवांना सांगितला डावपेच ताराराणीचे, सुरतेवरती पुन्हा हल्ला आहे. विचार करा, बडोद्यावरती हल्ला आहे. औरंगजेब हतबल झाला. या डावपेचाला तो वैतागला. आणि अशा वेळेस ताराराणीचं मूल्यमापन केलंय. पत्र सापडलीत काही. ताराराणीनं सेनानींना लिहिलेली पत्र आहेत. आणि काय मनोधैर्य आहे. थोडंही मनोधैर्य खचलेलं नाहीये. ताराराणी निराश नाही आहेत. त्या पत्रामधला वाक्याचा एक मतितार्थ सांगतो मी तुम्हाला. औरंगजेबास ठेचका दाखविणे. विचार करा, ठेचका दाखविणे असा शब्द प्रयोग त्याच्यामध्ये आहे. त्याचा म्हणजे नतीजा पावणे काय असेल ते करा तुम्ही, त्याची पर्वा करू नका. म्हणजे ही जी भाषा आहे त्याचा हिसाब न धरिता नतीजा पावण्याची भाषा, ही उत्तम द्वेष आवेश होता, दुर्दम्य इच्छाशक्ती होती, दांडगा आत्मविश्वास होता. म्हणजे सुनबाई एवढ्या प्रखरपणे महाराष्ट्र झुंजवत होती. औरंग्याला सुद्धा हतबल झाला तो. त्या काळातलं एक पत्र सापडलंय. ते पत्र मद्रासच्या तत्कालीन इंग्रज गव्हर्नरचं पत्र आहे. 1702चं पत्र आहे. त्या पत्रामधला उल्लेख आहे की हिंदुस्थानात बेबंदशाही सुरू आहे. म्हणजे ताराराणीनं मोगली साम्राज्य खिळखिळ करून टाकलं. प्रत्येक ठिकाणी बेबंदशाही सुरू आहे. हा इतका भयानक विध्वंस, मराठ्यांचा शिव तांडव असा झाला की ओरिसामधून डाक्याकडे फौजा निघाल्या, माळव्यातनं दिल्ली कूच करण्यासाठी फौजा निघाल्या. एवढा तांडव मराठ्यांचा कधी औरंगजेबानं बघितलाच नव्हता. त्याचं गणित चुकलं होतं. तो पश्चाताप करत होता. भीमसेन सक्सेना जो औरंगजेबाचा इतिहासकार आहे तो लिहितो की दक्षिणेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक परगण्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये मराठे टोळधडीसारखी टोळाप्रमाणे होते आणि मुंग्यांप्रमाणे ठाई ठाई मराठे दिसत होते. कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभं करा की काय तांडव केला असेल ताराराणीने. औरंगजेब हतबल झाला. एके ठिकाणी बोलला कि सिवा संभा नहीं होने के बाद भी एक बेवा औरत और मिलाह, ये औरत ने मुगलों को शिकस्त दी, आलमगीर को शिकस्त दी है. मला वाटतं सगळ्यात महत्वाचं हे वाक्य आहे की एका विधवेनी सुद्धा म्हणजे औरंगजेबाचे कॅल्क्युलेशन, ज्याला गणित म्हणणं चुकले होते, त्याला असं वाटलं होतं की आता वडीलधारी पुरुष उरला नाही, खुदानं ही संधी दिली आहे शिवाचं हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत करण्याची, असं त्याला सुरुवातीला वाटलं होतं. पण त्यांनी बोलून दाखवलं की शिवा संभासारखाच पराक्रम सुद्धा भाऊनी केला. अरे मिला, विचार करा, बेवावरत 25 वर्ष वय होतं हो अवघा, 25व्या वर्षी विधवा होणं. पण ती ताराराणी रडत बसली नाही, लढत राहिली. परंपरा आहे, मोहित्यांची परंपरा आहे, भोसल्यांची परंपरा आहे. तलवार तलवारीला भिडली. विचार करा, वडीलधारी पुरुष एकही जिवंत नाहीये. कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभं करा ना. साधी परिस्थिती नाहीये. दुर्दैव महाराष्ट्राचा 3 एप्रिल 1680 शिवाजी राजांचा मृत्यू आहे.
दुसरा घात महाराष्ट्रावरती झाला 11 मार्च 1689 संभाजीराजांचा हौतात्म्य, आणि 2 मार्च 1700 राजारामाचा मृत्यू. तीनही छत्रपती उरले नाहीत. करता पुरुष भोसल्यांच्या कुळात उरला नाही, आणि अशा अवस्थेमध्ये एक 25 वर्ष वयाची विधवा घरात बसली नाही. ती लढत राहिली. ती साध्या सुद्याशी लढली नाही, ती आलमगीर म्हणवणाऱ्या औरंग्याशी लढत होती, ज्याचं काबूल कंधार पासून तंजौर पर्यंत स्वराज्य होतं. जो औरंगजेब इथं आला आणि त्याला पश्चाताप झाला, मी का आलो महाराष्ट्रामध्ये, असा मराठ्यांचा तांडव. परंतु परत जावं तर प्रतिष्ठा होईल. खरं सांगतो की मृत्यूला जवळ करण्यासाठी औरंगजेब शेवटी इथंच मेला, परंतु त्याच्या मृत्यूला तारा राणीचा तांडव कारणीभूत आहे. एवढा महापराक्रमी इतिहास तारा राणीचा आहे. त्यामुळे तारा राणी हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. तारा राणीबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. म्हणून तारा राणीवरती तत्कालीन कविवर्य देवदत्तांनी एक कविता केलेली आहे. ती कविता म्हणजे तारा राणीचं मूल्यमापन आहे. म्हणजे असे हाल झाले दिल्लीचे. दिल्लीपती औरंग्या सुद्धा जो इथलं स्वराज्य नेस्तनाबूत करायला आलेला होता, तो स्वतः नेस्तनाबूत होताना डोळ्यासमोर मोगलाई ठासळत असताना बघत होता. विचार करा की इथं महाराष्ट्रामध्ये एक एक मावळा असा लढला की त्या पद्धतीनं सुनबाई सुद्धा लढली तारा राणी. आणि ती कविता आहे, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाले, प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. तारा राणीचं अचूक वर्णन केलेलं आहे. मी नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये या छत्रपतींच्या घराण्यातल्या 3 कर्तृत्ववान स्त्रिया, नतमस्तक व्हावं ऐसी स्त्री शक्ती, राजमाता जिजाऊ साहेब, येसुबाई साहेब आणि दस्तूरखुद्द तारा राणी. आणि ती परंपरा नंतर एका मराठी मुलीने चालवली. तिचं नाव होतं अहिल्यादेवी होळकर. विचार करा, बाजीरावांचा तळ चोंडीला पडलाय. तत्कालीन बीड जिल्ह्यामधली चोंडी आता जामखेडच्या जवळ अहमदनगर जिल्ह्यात ती आली आहे. त्या चोंडीमध्ये मानकोजी शिंद्याची मुलगी आणि बाजीरावाच्या नजरेस पडली. आणि बघा नियती कशी असते. बाजीरावांनी सहज बोलून गेलेत मल्हारराव होळकर समवेत आपल्या खंडेरावसाठी, आणि विवाह झाला. ठरवून विवाह झाला नाही, नियतीनं बघा विवाह घडून आणला. ही मराठी पोरगी चोंडीला राहणारी इंदोरमध्ये गेली, तिथली राणी झाली. म्हणजे 31 मे 1725चा जन्म. विवाह 1733ला पुण्यात झाला बाजीरावांच्या उपस्थितीमध्ये मल्हारराव होळकर त्यांचा पुत्र खंडेरावाशी. विचार करा, संसार तिथं उत्तम चालू आहे. 2 मुलं झालीत. मालेराव पहिला मुलगा आहे, ज्याचा जन्म 1745, आणि 1748ला मुक्ता नावाची मुलगी झाली आहे. आनंदाने संसार सुरू आहे. परंतु नंतर दुःखाला सुरुवात झाली. पहिला घात झाला. कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिलेला असताना पतिराज खंडेरावाचा मृत्यू तिथं तोफेचा गोळा लागला. आणि 17 मार्च 1754ला खंडेरावाचं हौतात्म्य. अहिल्यादेवीचं कुंकू हरवलं. अहिल्यादेवी होळकर विधवा झाल्या, डगमगल्या नाहीत. एखाद्याच्या आयुष्यात दुःख येऊन येऊन किती यावं बघा, वेगवेगळी कारण आहेत. नंतर सासूबाई, जिचं आईसारखं प्रेम होतं, ती सासूबाई नाव होतं गौतमीबाई. 29 सप्टेंबर 1761ला मृत्यू आहे. पित्यासारखं प्रेम ज्यांनी दिला मल्हारराव होळकर, ज्यांच्या तलवारीला हिंदुस्थान थरथरायचा, मोगली सुद्धा पळता भुई थोडी व्हायचे, असे मल्हारराव होळकर, ज्यांचा मृत्यू 20 मे 1766ला आहे. आयुष्यामध्ये धक्के कसे पचवते ती माऊली. पुत्र मालेराव 27 मार्च 1767ला मृत्यू झाला. मुक्ताचा पुत्र नातू 28 नोव्हेंबर 1790ला, नाव होतं धोंडीबा, नातू मरण पावला. हे कमी की काय. जावाई होता, नाव होतं यशवंतराव फणसे, त्याचा मृत्यू झाला 3 नोव्हेंबर 1791ला. आणि हे दुःख सहन झाला नाही पती मृत्यूचा, म्हणून मुलगी मुक्ता सती गेली.
विचार करा, एका पाठोपाठ 7 मृत्यू. आत्महत्येचे विचार लोकांच्या मनामध्ये येतात. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. आर्थिक कारण आहे, कधी कधी नोकरी गमावून बसणं, व्यवसाय डब घ्यायला येणं, कर्जबाजारी होणं. आणि तसं आत्महत्याचं कारण, आत्महत्या मनात येण्याचं कारण की जवळचा व्यक्ती ज्याच्यावरती प्रचंड जीव आहे त्याचा मृत्यू होणं. माझ्याकडे अनेक लोक येतात, पेशंट येतात आणि जेव्हा सांगतात की माझ्या पतीचा मृत्यू झालाय, मागच्या वर्षात एक हेडमास्टर आले होते, मुलीचा मृत्यू 4-5 वर्षापूर्वी झाला परंतु ताजा मृत्यू झाला अशा प्रमाणात ते रडत होते. एखादा जिवलग माणूस गेल्यानंतर जीवनात रस उरत नाही. वेगवेगळे विचार मनामध्ये येतात. आजचं दैनिक उघडल्यानंतर आज इतक्या आत्महत्येच्या बातम्या आहेत. अहमदाबादमध्ये 6 लोकांनी आत्महत्या केली. नाशिक जिल्ह्यामध्ये आत्महत्या. कोरोनाचा परिणाम काय होईल माहिती नाहीये, परंतु माझी नम्र विनंती आहे, आत्महत्या करण्यापूर्वी जवळचा व्यक्ती जरी गेला असेल तर राजमाता जिजाऊ साहेबांपासून आपण शिकलं पाहिजे. अहिल्यादेवी होळकरांच्या आयुष्यामध्ये 1 नाही 2 नाही 7 मृत्यू आहेत. आणि मृत्यू झाल्यानंतर राघोबादादे पेशवे चाल करून येत आहेत. आत्मविश्वास बघा. राघोबादादा गिळंकृत करायला येत असताना अहिल्यादेवी होळकरांनी एक पत्र लिहिलंय. ते लिहिले, राघोबादादा तुमच्या हातून माझा पराभव झाला तर लोक काही म्हणणार नाहीत, पण कदाचित विचार करा, जर माझ्या हातून तुमचा पराभव झाला तर एका बाईकडनं पराभव झाला हे लांछन तुम्हाला लागेल. एका वाक्यानं राघोबादादा मागं फिरलाय. आत्मविश्वास असा असला पाहिजे. 7 माणसं गमावून सुद्धा अहिल्यादेवीच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार नाहीये. त्यानंतर उत्तम प्रशासन केलंय. हे जे महामार्ग आहेत आज कलकत्ता सारखे, हे असे महामार्ग त्या काळात बांधलेत. त्या काळामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये धर्मशाळा बांधल्यात. पाणपोई ज्याला आपण 12 विहिरीचं बांधकाम केलंय. एवढं अफाट कार्य, उत्तम प्रशासक म्हणून कार्य हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म महाराष्ट्राच्या बाहेर कोणी नेला असेल तर एकच मुखामध्ये नाव घ्यावं लागेल, राजमाता अहिल्यादेवी होळकर या मराठी कन्येनी महाराष्ट्र धर्म हिंदुस्थान भरलेला. आणि मला असं वाटतं की वेगवेगळे वाईट विचार येण्यापेक्षा आत्महत्येचे विचार कोणाच्या मनात येत असतील, दुःखाने खचला असाल तर हे सगळी महापुरुष आपल्या डोळ्यासमोर आपल्याला असली पाहिजेत. अरे संभाजी महाराजांचे एवढे हाल झाले, 40 दिवस डोळे काढले, जीभ छाटली, त्वचा सोलून काढली, पण आत्मघात करण्याचा विचार मनात नाही आला. त्याही अवस्थेमध्ये मान झुकवली नाही संभाजीराजांनी, मृत्यूला सामोरं गेला. मला असं वाटतं की सकारात्मकता जर शिकायची असेल तर जगात इतर देशांकडनं आपल्याला कुणाची गरज नाहीये मार्गदर्शनाची. या मराठी मातीमध्ये कसलंही दुःख पचवण्यात आणि पचवून पुन्हा झेप घेण्याची ताकद, खऱ्या अर्थानं हा विचार महाराष्ट्राच्या मातीतनं घेतला पाहिजे. आणि आपण नैराश्याच्या गर्तेत कधीही न जाता ही वेळही निघून जाईल हा शाश्वत विचार केला पाहिजे.